नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे दुकानाच्या पाट्या आणि आग्र्याहून सुटका. मित्र, मुंबईमध्ये दुकानाच्या पाट्या बदला, मराठीत लिहा असं आंदोलन कधी कधी एक चेंज म्हणून होतं. खरं म्हणजे तो एक मोठा विनोद असतो. त्या मराठीतल्या पाट्या नसतात, त्या देवनागरीतल्या पाट्या असतात. कारण तुम्ही वसंत हेअर कटिंग सलून असं देवनागरीत लिहिलं तरी या आंदोलन करणाऱ्यांना ते चालतं. ते वसंत केश कर्तनालय पाहिजे असा आग्रह धरत नाहीत. याच्यापेक्षा अधिक गांभीर्यानं आता उत्तर प्रदेशामध्ये दुकानाच्या पाट्याचं आंदोलन सुरू झालेलं आहे. तिथे मुझफ्फरनगरमध्ये कावड यात्रा भरते या दिवसात. कावड यात्रा म्हणजे मला देखील पूर्ण माहिती नाही, पण श्रावण बाळाची जी कावड असते आणि मग आईवडिलांना त्याच्यात बसवून तो काशी यात्रेला निघतो. मग दशरथाचा बाण लागून त्या श्रावणाचा प्राण जातो वगैरे कथा ती आपल्याला माहिती. ती तशी कावड यात्रा. तर या कावड यात्रेच्या निमित्तानं तिथे जी दुकानं लागतात त्या दुकानदारांनी आपल्या पाटीवर या दुकानाचा धनी कोण त्याचं नाव लिहिलं पाहिजे अशी आज्ञा उत्तर प्रदेश सरकारनं, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं काढलेली आहे. त्याच्यावरून मोठं तिथे वातावरण पेटते. काँग्रेस आणि अन्य पक्ष देखील समाजामध्ये तुम्ही दुही पसरवत आहात, द्वेष पसरवत आहात, हे समाज फुटण्याचं लक्षण आहे अशी टीका आता सुरू झालेली आहे. आणि केवळ त्या कावड परिसरातच नव्हे तर अन्यत्र देखील जेथे आवश्यक आहे तेथे दुकानदारांनी धन्याचं नाव पाटीवर लिहिलं पाहिजे अशी आज्ञा काढण्याचा विचार उत्तर प्रदेशचे सरकार, योगी आदित्यनाथ हे करत आहेत. आता हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे, पण तिथे काही फार होईल असं मला वाटत नाही. कारण इथे घटनेनं ज्याला जो हवा तो रोजगार करण्याचा अधिकार दिलेला आहे तो काढून घेतलेला नाही आहे. दुकानं टाकू नका असं नाही म्हटलेलं आहे. केवळ तुम्ही धन्याचं नाव लिहा. आता हे का केलं आहे? त्यांनी कारणं दिलेत की कावड यात्रेमध्ये हिंदूंच्या ज्या श्रद्धा, हिंदूंचं जे पावित्र्य, कल्पना या गुंतलेल्या आहेत त्यांना कुठेतरी धक्का लागतोय असं एक वातावरण, असा एक शंका उत्तर प्रदेश सरकारला आल्यामुळं ते संरक्षण देण्यासाठी दुकानदारांनी आपलं नाव लिहावं. म्हणजे मग जे यात्रेकरू आहेत त्यांना निर्णय घेणं सोपं जातं, या दुकानातून माल घ्यावा की नाही. आता याचा परिणाम व्हायला लागला आहे की जिथे संगम भोजनालय होतं तिथे आता सलीम भोजनालय असं लिहावं लागतंय. हा बदल होतोय. याचा अर्थ काय ते लक्षात घ्यायला पाहिजे. मुसलमानांविषयी उत्तर प्रदेशामध्ये आणि एकंदर हिंदू समाजामध्ये प्रचंड अविश्वास आहे, हे मुख्य आहे. तो अविश्वास आत्तापर्यंत असा वरती येत नव्हता, तो मनात होता. तुम्ही एस.एन. जोशांचे 42च्या चळवळीतले भूमिगत असताना जे अनुभव आहेत, एस.एन. जोशींनी म्हटलं की सर्वसामान्य हिंदूला मुसलमानाविषयी विश्वास वाटत नाही. बसमध्ये सुद्धा आपल्या बायकोच्या शेजारी मुसलमान बसू नये असं प्रत्येक हिंदू नवऱ्याला वाटतं, असे एस.एन. जोशी जे समाजवादी होते त्यांनी म्हटलेलं आहे. तर मुसलमानांना ते काही भारत सोडून जात नाही आहेत. तर हिंदूंचा विश्वास मिळवायचा आहे. काँग्रेसला मतं देऊन सत्तेच्या जवळ जायचं आणि आपल्याला हव्या त्या सवलती मिळवायच्या, यापेक्षा हिंदूंचा विश्वास मिळवणं
हे एक मोठं काम मुसलमान समाजासमोर आहे, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आत्तापर्यंत कसं होतं, हिंदू निद्रिस्त होता, तो हिंदू आता जागा झालेला आहे, तो प्रत्येक गोष्ट तपासून बघणार आहे. काही समजुती आहेत हिंदूंच्या मनामध्ये, विशेषतः खाण्यापिण्याच्या बाबतीत. त्या सगळ्या इथे सांगणं योग्य होणार नाही, सभ्यतेला सोडून होईल. पण मुसलमानांच्या विषयी अविश्वास आहे अशा काही समजुती हिंदूंच्या मनामध्ये आहेत. त्या समजुती खोट्या आहेत. आम्ही तुमच्या अन्नामध्ये काही कमी जास्त करत नाही. आम्ही जेव्हा विक्री करतो अन्नाची, अन्नपदार्थांची, त्यात काही हे मुसलमान समाजानं पटवून देणं. पण आता धन्याचं नाव सांगितलं, सांगणं अनिवार्य केलं, याच्यामध्ये पहा काय चुकीचं आहे का? तुम्ही एखादी वस्तू घेता तेव्हा ते जे पॅकिंग केलेलं असतं पॅकेज, त्याच्यावर किती वजनाचं आहे, किंमत काय आहे, कोणी बनवलं आहे, कुठे बनवलं आहे, कधी बनवलं आहे, हे सगळं द्यावं लागतं. त्याच्यामध्ये आणखीन एक ॲड केलं आहे त्यांनी, आणखीन त्यात भर घातली की आता धन्याचं नावसुद्धा लिहा, कारण तुम्ही हलाल पद्धत वगैरे असं असतं. आणि ते मुसलमानांचा आग्रह असतो की आमच्या पद्धतीनंच तुम्ही वस्तू. अन्नवांमधलं मी एक तुम्हाला उदाहरण देतो. हिंदूंच्या मनामध्ये काय शंका असतात त्या. अंदमानमध्ये जे बंदी होते ते असे दुपारी जेवायला एका रांगेत बसायचे. त्यावेळेला सावरकरांच्या असं लक्षात यायचं की अरे एक कोणीतरी आपल्यातला कमी झाला आहे आणि तो समोरच्या रांगेत बसलेला आहे. समोरची रांग मुसलमानांची असायची, ही रांग हिंदूंची असायची. तो तिकडे का गेला? चौकशी केल्यानंतर कळलं की काल त्याच्या ताटात चुकून कोणीतरी गोमांस टाकलं होतं आणि ते तरी खाल्लं, म्हणून तो हिंदूंचा मुसलमान झाला. सावरकर त्याला भेटले जाऊन, जो मुसलमान झाला होता कालपर्यंतचा हिंदू. सावरकर म्हणाले, काय धर्माचं स्थान हृदयात असतं, पोटात नसतं. उद्या आता मी तुला गंमत दाखवतो. मग सावरकरांनी काहीतरी करून मुसलमानाच्या ताटात डुकराचा मांस टाकला. आता बघ म्हणाले त्यांची कशी धावपळ होईल. पण काय झालं? काही नाही झालं. असं सावरकरांनी हा उपाय योजून जे हिंदूंचं धर्मांतरण होत होतं अंदमानमध्ये ते थांबवलं. पण हिंदूंच्या मनात ही शंका आहे की काहीतरी गडबड आहे वगैरे. आता हिंदूंच्या मनात ही जी शंका आहे ती फार मोठी आहे. तुम्ही पुन्हा ओकांचं विश्व के इतिहास के विलुप्त अध्याय नावाचं त्यांचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी खरोखर अगदी मोहम्मद बिन कासिमपासून बहादूर शाह जाफरपर्यंत जेवढे मुस्लिम राज्यकर्ते होऊन गेले त्यांनी एकाने तरी भारताच्या प्रतिष्ठेमध्ये भर पडेल असं काही योगदान दिले का? पुन्हा ओकाने मोठा लेख लिहिला आणि शून्य योगदान आहे. उलट भारताची प्रतिष्ठा, भारताची संस्कृती, भारताची सभ्यता या सगळ्यांना खाली मान घालायला लागेल असंच मुसलमानांचं कर्तृत्व आणि योगदान आहे, असे निष्कर्ष त्यांनी अगदी उदाहरणादाखल दिलेले आहेत. मुसलमानांविषयी अविश्वास आहे म्हणजे काय आहे हो? 1910चा ठराव आहे पहा. तो ठराव असा आहे की हिंदू हा महासागर आहे, या महासागरात मुसलमानांचा ओढा असा विलीन होऊ नये आणि त्याचं अस्तित्वच शिल्लक राहू नये. जसं शक आणि कुषाण पूर्णपणे हिंदू संस्कृतीत विलीन होऊन गेले तसं आपलं होऊ नये म्हणून मुस्लिम लीगचा 1910चा ठराव आहे की प्रत्येक विषयात मुसलमानानं हिंदूंशी फटकूनच वागलं पाहिजे, त्यांच्याशी जुळवून घेता कामा नये. तर हा ठराव मुसलमानांची किती सोपी गोष्ट आहे. हा ठराव आम्ही मागे घेतो असं त्यांनी व्यासपीठावरून घोषित करावं, म्हणजे मग अविश्वास जो आहे तो कमी व्हायला सहाय्य होईल. मौलाना अबुल कलाम आझादचं 1940चं काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून केलेलं भाषण आहे. किती उर्मटपणाचं भाषण आहे. मुसलमानांच्या राजवटीत पश्चात्ताप त्यांना वाटेल असं एकही वाईट कृत्य त्यांनी केलेलं नाही. मग या कत्तली, बाटवाबाटवी, बलात्कार, विटंबना हे सगळं काय आहे? ही मुसलमानांची जी वृत्ती आहे, हिंदूंवर प्रत्येक गोष्टीत हिंदूंना दुय्यम समजायचं, ही जी वृत्ती आहे ती जर त्यांनी टाकली. आता हे आंदोलन
वाढणार आहे. मुसलमानांनी याचा अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे की हिंदू झोपलेला होता, तो जागा झाला आहे. त्यामुळे आता त्यांनी जरा जुळवून घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजेत. काँग्रेस त्यांना फार काळ आधार देऊ शकेल, मदत करू शकेल. काँग्रेस, शिवसेना वगैरे, उद्धव ठाकरेंची शिवसेना, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता या अनुषंगानं दुसरं एक मला सुचवायचं आहे की महाराष्ट्रातलं सध्या वातावरण वाघनखाल्यामुळे शिवाजीमय असं झालेलं आहे. आणि साताऱ्याला जो आत्ता शिवाजी महाराजांनी वापरलेल्या शस्त्रांचं जे प्रदर्शन भरलं आहे, तिथे जी भाषणं झाली त्याच्यामध्ये काही लोकांनी अशी सूचना केली की दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं एक शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहायला पाहिजे. काही हरकत नाही, तसं व्हायला काही प्रत्यवाय नसावा. पण त्याच्यापेक्षा अधिक महत्त्वाचं मला जे सुचवायचं आहे ते असं की प्रतापगडाचा अफजलखानाचा वध हे जेवढं महत्त्वाचं प्रकरण आहे शिवाजी महाराजांच्या चारित्र्यामध्ये, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आग्र्याहून सुटका हे प्रकरण आहे. तो देखील एक मोठा इतिहासातला भाग आहे की शिवाजी महाराज किती हुशार होते. ज्या दिवशी ते आग्र्याहून पळाले, ऑगस्ट महिन्यातला दिवस होता तो, 17 की 18, त्याच्यानंतर 2 दिवसांनी त्यांना ठार मारायचं ठरलं होतं. तिथून ते कसे पळाले, वेषांतर करून कसे आले महाराष्ट्रात मोठा, तर हे आग्र्याला त्या किल्ल्यावर, लाल किल्ल्यावर ते दृकश्राव्य माध्यमातून हे आग्र्याहून सुटका महानाट्य जे आहे महाभारताच्या तोडीचं, ते सगळं तिथे लोकांना बघायला मिळालं. आग्रा म्हटल्यानंतर ताजमहाल डोळ्यापुढे उभा राहतो, त्याविषयी देखील पुनावकांनी लिहिलेलं आहे, ते वाचलं पाहिजे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आग्रा म्हटल्यानंतर आग्र्याहून सुटका, कारण शिवाजी महाराज तिथून सुटले म्हणून आज आपण हिंदू म्हणून स्वतःला घेतो, नाहीतर आपल्याला हिंदू म्हणून घेता आलं नसतं. तर हे खूपच महत्त्वाचं आहे. महादजी शिंद्याचं स्मारक, महादजी शिंदे हा डिफॅक्टो प्राईम मिनिस्टर होता. तो ठरवत असे मोगल बादशाह कोणतं. संसदेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला संसद भवनात दर्शनी भागात महादजी शिंद्याचं स्मारक उभं राहिलं पाहिजे. आता उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आहेत, इथे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे, अजित पवार आहेत. तर या महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन आग्र्याहून सुटका मोठं स्मारक, शिवस्मारक करावं असं मला वाटतं. आणि हे जे स्मारक आहे, त्या दुकानाच्या पाट्या महत्त्वाच्या आहेतच. ते जे आंदोलन आता उत्तर प्रदेशात चाललं आहे, धन्याचं नाव लिहा, ते महत्त्वाचं आहे. पण आपला धनी कोण? संपूर्ण भारताचा शिवाजी महाराज आहेत. तर त्या शिवाजी महाराजांनी काय काय केलं हिंदूंना जिवंत ठेवण्यासाठी, या देशाचं भावविश्व हिंदू असलं पाहिजे, हे करण्यासाठी त्याने अफजल खान त्याचा वध केला. आणि आग्र्याहून सुटका, औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ते कसे बाहेर पडले, हे सगळे प्रसंग पुन्हा 2047पर्यंत तुम्हाला विकसित भारत करायचा असेल तर तुम्हाला भुयारी मार्ग, मेट्रो, हे सगळं करावं लागेल. भौतिक साधनसामुग्री वाढवावी लागेल. पण मानसिक साधनसामुग्रीसुद्धा वाढवायची असेल तर त्याला शिवाजी महाराज आणि त्यांचं चरित्रगान हा एक रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.